हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. बघा, कधी वाटतं का सगळं संपलंय, पण खरं तर तुझी सुरुवात आता होणार आहे. आज जर तू हार मानलीस, तर आयुष्यभर दुसऱ्यांच्या हाताखाली काम करशील. तू रोज मेहनत करतेस, पण रिझल्ट का नाही मिळत? कारण एक मोठी चूक तू करत आहेस. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी पराभूत होत असते. अपयश येत असतं, दुःखी होतो, पण या सगळ्या गोष्टींना झुगारून जो उठतो आणि लढतो तोच तर खरा विजेता ठरतो. आणि अशाच एका विजेत्याची गोष्ट आज आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची गोष्ट आहे हंगेरियन आर्मीचे सार्जंट कॅरोली यांची. कॅरोली 1938मध्ये वयाच्या 28व्या वर्षी सर्वात अव्वल दर्जाचा पिस्टल शूटर होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी बरीच पदकं त्याच्या नावावर होती. 1940मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठीच सगळ्यात प्रबळ दावेदार तो होता. पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. त्याची सगळी स्वप्नं धुळीत मिळाली जेव्हा आर्मीच्या प्रशिक्षण वेळेस त्याच्या हातातच हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. दुर्भाग्य म्हणजे हाच त्याचा शूटिंग हँड होता, ज्याने तो पिस्तूल चालवण्यात तरबेज होता. एक झटक्यात त्याच्या सगळ्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. हे सगळं माझ्याबरोबरच का? असा प्रश्न सगळ्यांप्रमाणे त्याच्याही डोक्यात आला असेल का? मीच का? पण तसं झालं नाही. तो त्याच्या स्वप्नावर ठाम होता. त्याने जी स्वप्न बघितली होती त्याला ती पूर्ण करायची होती. तो सुद्धा आपल्यासारखं स्वप्न पूर्ण न होण्याचं 1000 कारण देऊ शकत होता. पण तसं न करता तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग शोधत होता. 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याने एक गोष्ट मनाशी ठाम ठरवली. स्वतःवर झालेल्या परिस्थितीमुळे अजिबात दया नाही दाखवायची. नाही, काहीही करावं लागलं तरी चालेल, पण स्वप्न पूर्ण करायचंच. त्याच्याकडे इच्छाशक्ती होती आणि यशस्वी होण्याचा दृढ निश्चय. म्हणूनच त्याने निवडला एकदम निरोगी आणि पूर्ण कामात असलेला त्याचा डावा हात. त्याच हाताने त्याने सराव करायचं ठरवलं. ज्या हाताने साधं लिहिताही येत नव्हतं, असा हात त्याने जगातलं सर्वोत्तम शूटिंग हँड बनवायचं ठरवलं. खूप त्रास सहन करावा लागणार होता. हे एवढं सोपंही नव्हतं बरं का. अगदी पिस्तूल पकडण्यापासून सुरुवात. पण आयुष्यात सर्व काही शिकू शकता, फक्त आपली इच्छाशक्ती असायला हवी. त्याने वस्तुस्थितीशी 2 हात करून प्रयत्नावर भर दिला. काय नाही होऊ शकत, त्यापेक्षा काय होऊ शकतं याकडे त्याने लक्ष केंद्रित केलं. एका वर्षानंतर कॅरोली पुन्हा हंगेरी येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्याला पाहून आनंद झाला. त्यांना वाटले कॅरोली आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे आला आहे. त्यांना त्याचं कौतुक वाटलं. पण नाही, तो आला होता एक स्पर्धक म्हणून, या सर्वांशी स्पर्धा करायला, तेही आपल्या डाव्या हाताने. तो आला, तो लढला आणि तो जिंकला. कोणालाही विश्वास ना ठेवता येणारी गोष्ट त्याने करून दाखवली. 3ऱ्या महायुद्धामुळे सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यामुळे कॅरोलीचे स्वप्न काही काळ पूर्ण होऊ शकलं नाही. पण 1948मध्ये ऑलिम्पिकमध्ये कॅरोलीन पाहिलं, सुवर्णपदक जिंकलं. कल्पना करा, तुम्ही एक स्वप्न बघता, ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचं. अपघातामुळे तुमचा हात तुम्ही गमावता, तरीही एवढ्या भयानक परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढून तुमच्या डाव्या हाताने सराव करता आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करता. कितीही जिद्द म्हणावे लागेल. 4 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक त्याला मिळालं. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतोच, अपयश येतच, दुःखी होतोच, पण या सगळ्या गोष्टींना झुगारून
जो उठतो आणि लढतो तोच तर खरा विजेता ठरतो. इथून पुढे कधीही हार मानायची वेळ आली, ही गोष्ट एकदा आठवा. आयुष्यात काय गमावलं यावर लक्ष देऊ नका, तर आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. कोणताही हँड ग्रॅनेड आपल्या सामर्थ्याच्या आणि दृढनिश्चयाच्या चिंधड्या उडवू शकत नाही. जर आपल्या आयुष्यात विजेता बनायचं असेल तर तोपर्यंत प्रयत्न करा, जोपर्यंत हवं ते मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. तो जर असेल तर तुम्ही कोणताही चमत्कार आपल्या आयुष्यात घडवू शकता. प्रयत्न करायचे थांबू नका. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कधीही हार मानू नका. तुमचेही दिवस नक्की येतील. तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मोटिवेशनल प्रोत्साहन देणाऱ्या कथा दररोज घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.